बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साऱ्या देशामध्ये भारताच्या बाहेर सुद्धा होती आहे. शिवाजी पार्क मैदानावर ही पहिल्यांदाच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक आगळा वेगळा अशा पद्धतीचा कार्यक्रम होत आहे. आणि 2000 ड्रोन बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे अनेक लोकांनी पाहिले. 2000 ड्रोन मला लगेच आले गावाला फोन. शिवाजी पार्क मैदानामध्ये बाबासाहेबांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर आम्ही सगळेजण ठेवतो. आणि बाबासाहेब आंबेडकर हे या देशासाठी लढलेले आहेत. स्वतःच्या जातीच्या न्यायासाठी तर ते लढले. पण मी आपल्याला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर जर या देशाच्या संविधानाचे आर्किटेक्ट नसते, शिल्पकार नसते, तर आज आम्ही कुठे असतो काही सांगता येत नाही. आज आम्ही शिवाजी पार्क मध्ये आहोत बाबासाहेबांच्या मुळे. आणि मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना माझी ज्यांच्या बरोबर औरंगाबाद मध्ये झाली होती गाठ, मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना औरंगाबाद मध्ये झाली होती ज्यांच्या बरोबर माझी गाठ, ते जा समाज कल्याण मध्ये झालेले आहे संजय शिरसाट. आणि संजय शिरसाट हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे मंत्री आहे. ते बौद्ध आहेत, आमच्या महायुतीमधले मंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धव ठाकरेंच्या आणि नंतर एकनाथ शिंदेच्या तालमी तयार झालेली आहे. आणि संजय शिरसाट अत्यंत दिलखुलास माणूस आहे. सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपण अनेक निर्णय घेतलेले. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे. 2000 ड्रोन बाबासाहेबांच्या जयंतीचे 2000 ड्रोन म्हणजे हा तर आहे समतेचा पूर्ण. समतेच्या विचारासाठी बाबासाहेबांचा मोठा संघर्ष होता. जातीसाठी माती खाल्ली पाहिजे ही तर भूमिका त्यांची होतीच होती. देशासाठी लढलं पाहिजे, महान बटालियन झाली पाहिजे ही भूमिका त्या काळात बाबासाहेबांनी मांडली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मला शिकवलंय की आपली जात, भाषा, धर्म यापेक्षा देश महत्वाचा आहे. ज्यावेळेला देशाच्या बरोबर देशासाठी लढण्याची वेळ येईल त्यावेळेला जात, धर्म, भाषा विसरा. अखंड भारताची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल सगळ्या जगाला मोठा आदर आहे. आज इथे आम्ही साठम आलेले आहे, प्रसाद लाड या ठिकाणी आलेले आहेत, बीजेपीचे आमदार सागरजी आले होते, आमचे हर्षदीप कांबळेजी चांगले ऍक्टिव्ह अधिकारी आहेत, ते सुद्धा ऍक्टिव्ह आहे, संजय शिरसाट सुद्धा ऍक्टिव्ह आहे, आणि मी सुद्धा दिल्लीमध्ये ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे आम्ही सगळे ऍक्टिव्ह मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. त्यामुळे चांगला कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. मला माझं घर मी नवीन बांधलेलं आहे आणि तिथे अनेक लोक येत आहे. त्यामुळं संजय शिरसाट यांचा आग्रह होता की मी इथं आलं पाहिजे म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि मला लोकांना जायचं आहे. आपण ही गाणी ऐकायची आहे. गाणी ऐकायची आहेत कारण आमची अशीच नेहमी असते वाणी. आमची तर नेहमीच असते अत्यंत सुंदर वाणी. कारण आम्हाला आवडतात संगीतामधली गाणी. गाणी जी आहे ती गाणी आमचे सगळे शाहीर जे आहेत, शाहिरांची गाणी मी ऐकली नसती तर कदाचित मंत्री होऊ शकत नव्हतो. प्रल्हाद शिंदे असतील, रुनोप असतील, नवनीत खरे असतील, अनेक आपले जे गायक होते या गायकांची गाणी रात्र मी ऐकलेली आहे. त्यांच्या मुवमेंटला गावागावापर्यंत पोचवलेलं आहे. आणि त्यामुळे मला दिल्लीला जाण्याची संधी मिळालेली आहे. आणि संजय शिरसाट यांना मुंबईत येण्याची संधी मिळालेली आहे, या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे. आणि आपण चांगलं काम करा एवढीच अपेक्षा करतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि आमचे राहुल कुठले आलेले आहेत, आदरणीय म्हणते
राहुल मोदीजी आमचे आदरस्थान आहे आणि बौद्ध धम्म जो आहे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे. हा धम्म हा शांतीचा मार्ग सांगणार आहे. हा धर्म मानवतेची भूमिका मांडणार आहे. हा धर्म माणसाला जोडणारा धर्म आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला हा धर्म दिलेला आहे. त्यामुळं या देशामध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, ईसाई आहेत, सगळ्या धर्माचे लोक आहेत. पण आम्ही सगळे एक आहोत. हीच बाबासाहेबांची भूमिका होती. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सामाजिक न्याय खात्याचा आभार करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून या ठिकाणी आलेले सर्वच मान्यवर अवघ्या 1 ते 1.5 मिनिटात मला इथं या ठिकाणी माझं प्रास्ताविक संपवायचंय. 9:30 सव्वा 9 ते 9:30च्या दरम्यान मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. ड्रोन शोचा आयोजन या ठिकाणी करताना त्रासही झाला, परंतु आम्ही जिद्द सोडली नाही. अखेरला आजचा दिवस आपल्याला तो पाहायला मिळतोय. म्हणून आलेल्यांचा सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. जय भीम. थोडा आवाज जोरात आला तर पुढच्या वर्षी आणखीन जोर मोठा कार्यक्रम करू. जय भीम. शिवाजी पार्कच्या या मैदानामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा आवाज तुमच्या माध्यमातून गुंजतोय याचा मला आनंद आहे. कंप्लीट 7:50 हा ड्रोन सुरू होईल. सगळे लाईट हे ऑफ केले जातील आणि आकाशाकडे आपली नजर असेल. जवळपास 14 मिनिटाचा हा कार्यक्रम ड्रोनचा एक आपल्या आयुष्यामध्ये वेगळा आनंद देणारा हा क्षण आपण साठवावा. या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित या मुंबईच्या महापौर मॅडम तावडेजी, माझ्या पूर्वजांनी एक ड्रोन शो घेतला शिवाजी महाराजांच्या जीवनावर. माझे मित्र शेलारजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण की सांस्कृतिक कार्यक्रम आहे, ड्रोनचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला असं वाटायला नव्हतं की हे भाषणासाठी व्यासपीठ उभं केलेलं आहे. परंतु माझ्या जीवनातला आजचा हा सर्वात मोठा क्षण आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना लहानपणापासून आम्ही ते पाहत आलेलो आहे. लहानपणापासून अनेक मिरवणुकांमध्ये जात आलेलो आहे. पोटामध्ये जरी भाकर नव्हती तर तरी आमच्या तोंडातून जोरात जयघोष व्हायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि त्या रॅलीमध्ये धक्के खात का होईना, परंतु आम्ही ते आमच्या बाबासाहेबांना त्या रॅलीमध्ये पाहण्यासाठी उत्सुक असायचो. आज माझ्या जीवनातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे. मी जास्त इतर गोष्टीवर बोलणार नाही, परंतु एक आठवण म्हणून सांग. माझे वडील बेस्ट मध्ये ड्रायव्हर होते. महापौरताई 20-25 वर्षे बेस्टची सेवा केलेली माझ्या वडील. मुंबईकरांना सांगताना पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला थोडं दूरचं समजत जाऊ नका. आपण समजत जा. अरे लाल डोंगरचा जन्म आहे माझा आणि या लाल डोंगर मध्ये आमचा असणारा जन्म. माझे वडील एसटी ड्रायव्हर होते. त्या काळामध्ये जो अण्णाभाऊ साठे ते चौक आहे ना, पूल वलंडला तर बाजूला आमचे खाडीच्या बाजूला आमचं घर होत. माझ्या लहानपणी माझ्या पायाला खरूच झाली. त्या काळातले लोक जास्त दवाखाने डॉक्टर पाहत नव्हते. ते सांगायचे दादाच्या चौपाटीचं पाणी थोडं खारं आहे आणि मला ते घेऊन यायचे आणि त्या पाण्यामध्ये
या दादरच्या चौपाटीमध्ये मला आतमध्ये थोडं पाण्यामध्ये घेऊन जायचं. कल्पना करा, माझे वडील एसटी ड्रायव्हर, आम्ही आणखी 2 भाऊ या दादरच्या चौपाटीमध्ये त्या रेतीतून उतरून पाण्यामध्ये जात होतो. त्याच्याच बाजूला असलेले बाबासाहेबांचे समाज आणि त्या शिवाजी पार्क, कधी काळी आम्ही पाहिलेले शिवाजी पार्क, त्या शिवाजी पार्कवर बोलण्याची संधी मला आज मिळाली. ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट. ही किमया बाबासाहेबांची आहे. मी अनेक लोकांना सांगत असतो, अरे तुम्ही बाबासाहेब लोकांना सांगू नका. सर्वांना बाबासाहेब कळू, सर्वांना बाबासाहेबांचे विचार माहिती. अरे बाबासाहेबांचे विचार माहिती नसते तर आज समाज हा प्रगत झालाच नसतं, हे माझं ठाम मत आहे. अशी जी मी अनेक वेळेला जेव्हा 14 एप्रिल असेल, 6 डिसेंबर असेल, त्या टायमाला जेव्हा आम्ही अभिवादन करायला जातो, इथं त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात. खुळखुळे असतात, काहीतरी भुग्याच्या गाड्या असतात, काहीतरी रेवड्याच्या गाड्या असतात. परंतु बाबासाहेबांच्या जयंतीला असेल की बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असेल, एकमेव चमत्कार घडतो. त्या ठिकाणी पुस्तकाचा स्टॉल लागलेला असतो. आणि म्हणून मी लोकांना सांगत असतो, कधीतरी त्या पुस्तकाच्या स्टॉलवर जा. कोणत्याही एका लेखकाचे ते पुस्तक नसतात. कोणताही एक माणूस ते सर्व पुस्तक लिहित नसतो. अनेक लोक आहेत ज्यांना ज्या पद्धतीने बाबासाहेब कळाले त्या पद्धतीने त्यांनी बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून दरवर्षी हजारो लेखक आजही तयार होतात आणि त्यांचा संग्रह आपल्याला पाहायला मिळतो. माझा भीमसैनिक, माझा बांधव जाऊन ते पुस्तक घेतो आणि पुन्हा बाबासाहेब आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. हीच तर ती माया बाबासाहेबांची. एक दुसरी गोष्ट सांगतो, मी असं बोलणार नाही, माझ्या घरातले उदाहरण सांगतो. दुसऱ्याबद्दल बोलणं म्हणजे आपली विद्वत्ता दाखवणं नाही होत. बाबासाहेब त्या वेळेला सुद्धा माझ्या वडिलांना कळाले. मी या वडिलांचा उल्लेख यासाठी वारंवार करतो की सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला, जो शिकलेला माणूस आहे ना, अंगावर कपडे चेंज झाले का त्याचे विचार चेंज होतात. त्याला वाटतं की मी सर्व माझ्या बुद्धिमत्तेने मिळवलेला. त्याला वाटतं हे सर्व जग काहीच करण्याची कॅपॅसिटी माझी आहे. अरे बाबासाहेब नसते तर तू कुठं असता याचा कधीतरी विचार करतोस का? शिकताना तुला बाबासाहेब आठवत होते, स्कॉलरशिप घेताना बाबासाहेब आठवत होते, नोकरी लागताना बाबासाहेब आठवत होते, बायको मिळवताना बाबासाहेब आठवत होते. तुला आता खुर्ची मिळाल्यानंतर ऑफिसमध्ये गेलो का जयभीम करायला लाज वाटते तुला? कसं आहे तुझं स्वाभिमान? स्वाभिमान शिकायचं. माझे वडील आता हयात नाहीये. माझ्या मोठ्या भावाचा जन्म झाला. अशी जी बाबासाहेब कळायला विद्वत्ता लागत नाही, मनामध्ये जागा लागते, जागा. माझ्या मोठ्या भावाचा जन्म 6 डिसेंबर 1956 झाला. घरातलं पहिलं रत्न. मी हे उदाहरण यासाठी सांगतो की तुम्हाला सुद्धा, आपण काही नाही हो, अरे ज्यांच्या घरात खायला नसतं ना, याच्यातले अनेक जण आहेत, त्यांना विचारा बायकोचा वाढदिवस कधी, सांगता येणार नाही. नाही तर आजूबाजूला विचारा बायकोचा खरंच वाढदिवस तुझा कधी, सांगता येणार नाही. मुलाचा वाढदिवस सांगता येणार. परंतु एक तारीख अशी आहे, त्या तारखेला आमच्या घरामध्ये माझ्या आईचा वाढदिवस असतो, माझ्या वडिलांचा वाढदिवस असतो, माझ्या बायकोचा वाढदिवस असतो, माझ्या मुलांचा वाढदिवस असतो, माझ्या नातेवाईकाचा वाढदिवस असतो. ती तारीख आहे 14 एप्रिल. एकच तारीख आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही? 2 दिवसापूर्वी घरात खायला जरी नसलं, व्याजाने पैसे घेऊन काय कसं करू, पण 14 एप्रिलला गोड जरूर खाऊ. आणि माझ्या बाबासाहेबांचा त्या दिवशी जन्म झालेला आहे. आणि म्हणून मी सांगताना हे सांगत होतो, 6 डिसेंबर 1956 माझ्या मोठ्या भावाचा जन्म झाला. वडील गेस्ट मध्ये होते.
चिमूरला बौद्ध महासभेचे अध्यक्ष राहिलेले ते. काही लोकांना चळवळी आम्हीच केल्या असं वाटतं, परंतु तसं नाहीये. अनेक जण आहेत. वडील ड्युटीला आले, त्यांच्या मित्रांनी सांगितलं, अरे पांडुरंग तुला पुत्र जन्मला आहे. वडिलांच्या चेहऱ्यावर काय हावभाव बदलले नाही. अरे पांडुरंग तुला पहिला मुलगा झालाय, पार्टी कधी देतो, पेढे कधी देतो. वडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा कधी आनंदात दिसला ना. मित्रांनी रागाने विचारलं, काय झालं तुला, घरात मुलगा झाला तू हसत नाही, पेढा द्यायचा तर देऊ नको, पार्टी द्यायची देऊ नको, चेहरा काय उतरवला. त्यांनी एकच सांगितलं, कसल्या मुलाचं नाव कौतुक करतोस. आज माझे बाबासाहेब गेले, माझा मुलगा त्याचं कौतुक करून मी. माझा बाप आज गेला, आजपर्यंत एक दिवस ना माझा व जिवंत आहे. बिर्ला कॉलेजला लेक्चरर होता, रिटायर झाला आहे. आजपर्यंत वाढदिवस साजरा केला नाही म्हणजे नाही. हे बाबासाहेब लोकांना कळले, तुम्हाला मला काय. म्हणून ती जयंती आज आपण अख्ख्या आनंदात या ठिकाणी साजरी करतो. यापुढं या शिवाजी पार्कवर 13 एप्रिल तारीख लक्षात ठेवा. आपण इतिहास घडवला. आज शिवाजी पार्कवर कधी असे आले होते तुम्ही. आज आपण इतिहास घडवतोय, त्याची तुम्ही साक्षीदार आहात. दर 13 एप्रिलला याच्यापेक्षा मोठा जल्लोष, याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम दर 13 एप्रिलला या ठिकाणी होईल आणि तुम्हाला तिथे यावंच लागेल. इतिहास निर्माण केलाय तुम्ही लोकांनी. आज बाबासाहेब पाहिले साधा खाली जाऊन प्रतिमा नाही तर आकाशामध्ये असलेल्या माझ्या बाबासाहेबांचं मला दर्शन झालंय. म्हणून आजच्या कार्यक्रम तुम्ही आलात, माझ्या जीवनाचा सार्थक झाला. आयुष्यात सर्व काही मिळवलंय. आज या स्टेजवर उभा आहे ना, आता सगळ्या संपल्या. आशा आकांक्षा कमवणं धमवणं सर्व संपलं. तुमच्या आशीर्वादाची थाप आज पाठीवर पडली, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून तुमच्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन, आभार मानतो. सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा आपला 9:45ला, ठीक 9:10ला पुन्हा एक ड्रोन शो आहे. तो पाहिल्याशिवाय जाऊ नका. आयुष्यामध्ये संधी नाही मिळत. हे सर अत्यंत मेहनतीने आणि कष्टाने हे सगळं काय मी उभं केलं. आमचा हर्षदीप कांबळे माझे सचिव आहे, त्यांनाही सांगितलं करा. प्रशासन आणि अधिकारी मंत्री हे रथाचे 2 चाक आहेत. म्हणून हर्षदीप कांबळेचा सुद्धा तेवढाच सहभाग याच्यात आहे. एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व स्टाफ, सर्व अधिकारी या ठिकाणी, त्यांच्या सर्वांचा सहभाग आहे. मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. हर्षदीप कांबळेचा सत्कार माझ्या हस्ते मी करतो. असा अधिकार डिपार्टमेंटमध्ये असावा ही त्याच्या मागची भावना आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला आमच्या गायकीने सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.